नमस्कार, स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मिसळ पाव। मिसळसाठी लागणारं साहित्य, हा सुक्का खोबरा घेतलाय अर्धी वाटी, 2 चमच तीळ घेतलेत, 1 चमच खसखस घेतले, अद्रक घेतलाय, 5-6 लसूण घेतलेत, कोथिंबीर घेतले, उभा कांदा घेतला 1 मोठा, खडे मसाले घेतलेत, लवंग घेतले, मोठी वेलची घेतले, 2 हिरवी वेलची घेतले, 1 चमच धने घेतलेत, अर्धा चमच जिरा घेतलाय, 4-5 मिरी घेतलेत, 3 लवंग घेतले। फोडणीसाठी लागणारं साहित्य, बारीक मोठा 1 कांदा घेतलाय, 1 मोठा टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता घेतलाय। आता मसाले, हळद घेतले, हिंग घेतलाय, लाल मसाला घेतलाय, कांदा लसूण मसाला घेतलाय, धनापूड पावडर घेतले 1 चमच, मोहरी घेतले, तेल, मीठ आणि आपली मटकी। चला आता आपण सुरुवात करूया। पहिले आपल्याला ना मटकी शिजून घ्यायचे आणि तो शिजवलेला पाणी आहे ना त्याचा आपल्याला कट बनवून घ्यायचा। आता आपण गॅस पेटवून घेऊ, कढई तापवून घेऊया, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं। तेल चांगलं तापवून घेऊया। याच्यात मी 2 चमच तेल टाकलंय। आता आपण मटकी टाकून घेऊया। त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊ मटकीमध्ये, थोडंसं मीठ टाकूया शिजवायला। मटकी आपण चांगली तेलात परतून घेतली। आता पाणी ओतूया। आपल्याला ह्याच पाण्यामध्ये आमटी बनवायची ती मटकीची। आता आपण ही मटकी दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि मटकी आपण मसाला तयार करून घेऊ। पॅन घेतलाय मी। पहिले आपण ना खडे मसाले भाजून घेऊया। सुके खडे मसाले पहिले भाजून घ्यायचे। आपले खडे मसाले भाजून झाले। त्याच्यामध्ये मी दालचिनी घेतली, ते सांगायला तुम्हाला विसरले। आता आपण खोबरा भाजून घेऊया सुक्का। तो पण चांगला थोडा लालसर होऊन द्यायचा खोबऱ्याला। सुके मसाले ना पहिले भाजून घ्यायचे, लास्टला कांदा भाजायचा। आता आपला खोबरा पण एकदम लालसर झालाय मस्तपैकी, तो पण काढून घ्यायचा डिश मध्ये। आता आपण तीळ भाजून घेऊया पहिले। इकडे आपली मटकी चांगली उकळते।
खसखस टाकून घ्यायची, ती पण चांगली भाजून घेऊया. याच्यात आपण मसाला काढून घेऊया. आता कांदा टाकून घेऊया. कांदा सर्वात लास्ट भाजूया. पहिले सुके मसाले भाजून घ्यायचे. 2 चमच तेल टाकून कांदा भाजून घेऊया. कांदा पण आपल्याला लाल भाजायचा आहे. आपल्याला मिसळचा मसाला तयार करून घ्यायचा घरच्या घरी. आता आपला कांदा भाजत आलाय. भाजलाच आपला कांदा. आता आपण गॅस बंद करूया आणि कांदा गार होईपर्यंत ठेवूया. आता आपण इकडे मटकी शिजली का बघूया. थोडे अजून आपल्याला 5 मिनिटं शिजवून घेऊया. आता आपण बघूया मटकी आपली शिजली काय. आपली मटकी शिजले. आता आपण पाणी काढून घेऊया. नंतर आपण ही सुकी मटकीची भाजी बनवायची. चला आता आपण मसाला वाटून घेऊया. पहिले सुक्का मसाला वाटून घेऊया, कारण खडे मसाले असतात ना, म्हणून बारीक होत नाही. म्हणून पहिला सुक्का मसाला वाटून घेऊया. तुम्हाला व्हिडिओमध्ये मिक्सरचा आवाज येईल. आता आपला सुक्का मसाला बारीक झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी टाकून मसाला वाटून घ्यायचा. पाणी टाकायचं थोडं. परत मसाला बारीक करून घ्यायचा. चला आता आपण बघूया आपला मसाला तयार झालाय का. आपला मसाला तयार झालाय. बघा किती मस्त बारीक झालाय. आपला मिसळचा मसाला तयार झालाय. आता आपण सुकी मटकी बनवायला घेऊया. आता आपण सुकी मटकीची भाजी बनवून घेऊया. थोडंसं तेल टाकून घेऊ. आता आपला तेल तापलाय. थोडीशी मोहरी टाकून घेऊया. कढीपत्ता टाकायचा. थोडासा हिंग टाकायचा. 1 चम्मच लाल मसाला, 1 चम्मच कांदा लसूण मसाला पटकन परतून घ्यायचा. आता मटकी टाकायची शिजवलेली. ती पण चांगली मिक्स करून घ्यायची. आता आपण थोडंसं मटकीमध्ये मीठ टाकून घेऊया. अगोदर पण टाकलेला, थोडासा टाकून घ्या. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घ्या.
आता थोडं 5 मिनटं झाकून ठेवा. आपली भाजी तयार झाली. आता आपले 5 मिनटं झाले. आपली भाजी तयार झाली सुक्की मटकीची. बघा. आता आपण हिला बाजूला ठेवूया आणि कट बनवायला घेऊया. कढई चांगले तापून घेऊया. आपले कढई तापले. आता आपण तेल टाकून घेऊया. तेल थोडं जास्त टाकायचं कट यायला. तेल चांगलं तापून द्यायचं. आता आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊया. गॅस बारीक करायचा. कढीपत्ता टाकायचं. हिंग टाकायचं. मोहरी आपली चांगली तडतडली. आता आपण कांदा टाकून घेऊया. हा मोठा कांदा घेतला बारीक चिरून. तो चांगला परतून घेऊया. आता आपला कांदा लाल झालाय. आता आपण मसाले टाकून घेऊया. 1 मोठा चम्मच लाल मसाला, 2 मोठे चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच हल्दी पावडर, जिरा धना पावडर, अर्धा चम्मच हल्दी पावडर, तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. टॅमॅटो टाकून घेऊया. ते चांगलं परतून देऊया. थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं शिजवून घेऊया. 1 चम्मच मी मीठ टाकून घेते. तर अगोदर पण मीठ टाकलेलं आहे म्हणून मीठ कमी टाका. चांगलं परतून घ्यायचं. आता आपण आहे ना वाटलेला मसाला टाकून घेऊया. तो पण चांगला तेलात परतून घ्यायचा. चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. आता आपला मसाला मस्तपैकी तरी आले. आता आपण ज्या भांड्यामध्ये मसाला केला त्यात थोडंसं पाणी टाकून तो पण पाणी याच्यात टाकून घेऊ. हे आपण मटकी शिजवलेलं पाणी याच्यात टाकून घ्यायचं. मस्तपैकी एक मोठा कढ येऊन द्यायचे. थोडंसं अर्ध झाकण ठेवायचं, पूर्ण नाही ठेवायचं. आणि मोठा गॅस करून एक मोठी उकळी आणून द्यायची. आता आपली मिसळ तयार झाली. गॅस बंद करून घेऊया आणि डिश तयार करूया.
आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. बघा किती मस्तपैकी तर्री आले. आता आपण पहिले मटकी एका डिशमध्ये काढूया. त्याच्यावरती फरसाण टाकायचा. हा रस्सा टाकायचा उसळाचा. परत वरती थोडासा फरसाण टाकायचा. वरची तर्री आहे ती टाकायची थोडी. वरून थोडीशी कोथिंबीर. आपली मिसळची डिश तयार झाली. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.